महानगरपालिका क्षेत्रात 50,000 लोकसंख्येला एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक असतं अध्यक्ष महोदय। पण ह्या 24 लाख लोकसंख्येला 48 आरोग्य केंद्राची आवश्यकता असताना आता केवळ 21 प्राथमिक आरोग्य केंद्रच अस्तित्वामध्ये आहेत। सार्वजनिक आरोग्य शासन निर्णय 29 ऑक्टोबर 2020 प्रमाणे 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 12 उपकेंद्र मनपाकडे हस्तांतरणाची मान्यता शासनाने दिलेली आहे, परंतु गेल्या 5 वर्षांमध्ये अध्यक्ष महोदय यावरती पुढे काही कारवाई झालेली नाही आहे। 16 जुलै 2025 रोजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन आदेश दिले की हे 3 आरोग्य केंद्र, 12 उपकेंद्र आणि 116 जिल्हा परिषदेच्या शाळा या विनामूल्य हस्तांतरित करण्यात यावा महानगरपालिकेकडे, परंतु अजूनही यावरती काही कारवाई झालेली नाही आहे अध्यक्ष महोदय माझा या अनुषंगाने 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत की आरे रुग्णालयाची 11 जून 2025 रोजी एक GR निघाला होता की जसे आहे तसे त्या परिस्थितीमध्ये रुग्णालयाचं हस्तांतरण करण्यात यावं। त्या पद्धतीने ह्या 3 आरोग्य केंद्र, 12 उपकेंद्र आणि 116 जिल्हा परिषदेच्या शाळा यांचं विनामूल्य हस्तांतरण शासन कधीपर्यंत करणार आणि हा GR आता आरोग्य विभाग काढणार का ग्रामविकास विभाग काढणार, कोणत्याही विभागाने काढावा, पण तो कधीपर्यंत काढणार आणि लवकरात लवकर ह्या शाळा आणि आरोग्य केंद्र महानगरपालिकेकडे कधीपर्यंत हस्तांतरित करणार अध्यक्ष महोदय? धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य स्नेहाताई दुबे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला। खरं तर त्या सगळ्या आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात आणि त्या आरोग्याच्याच नाही तर प्राथमिक शिक्षणाचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही विषयांचा जो का हस्तांतरित करण्याबद्दलची एक बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे 16/7/2025ला झालेली आहे। या बैठकीमधल्या निर्देशाप्रमाणे जे काही ग्रामविकास आणि आरोग्याचे संबंधित विषय असतील तर ते महानगरपालिकेकडे वर्ग करावेत आणि वर्ग केल्यानंतर त्याचा संपूर्ण खर्च, तिथली जबाबदारीसुद्धा त्यांनी पेलावी अशा पद्धतीच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या। एवढंच या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू की जे काही बैठकीचं प्रोसिडिंग CM साहेबांच्या मान्यतेने झालेलं आहे त्याची प्रत्यक्ष कारवाई करण्याबद्दल सरकार सकारात्मक पद्धतीने धरले। सकारात्मक म्हणजे काय? 5 वर्ष झाले मंत्री महोदय, सकारात्मक म्हणजे काय? लोकांच्या प्रश्नाला जर इथे न्याय मिळणार नाही तर हे सकारात्मकता काय व्यक्त होणार, कशी व्यक्त होणार? आपण सांगा, मुख्यमंत्री महोदयांनी जुलै महिन्यामध्ये निर्देश दिले आणि आपण शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाकीची काही लेनदेन ऑन पेपरच होते, ते ॲडजस्टमेंट ऑफ अकाउंट ऑन पेपर असतात, त्यामुळे त्याचा निर्णय झाला पाहिजे। आपण त्याच्या संदर्भात बैठक करा।